हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आम्ही एका नवीन ठिकाणी फिरायला चाललोय कारण आज नॉट सो नवीन आहे सगळ्यांसाठी. येस, व्हेरी पॉप्युलर डेस्टिनेशन. यू विल सी इव्हेंच्युअली इन ब्लॉग. लिफ्ट आली आहे. लेट्स गो. इथल्या लिफ्टमध्ये बघा असं फेस स्कॅन असतं आणि मग आपण फ्लोअर दाबू शकतो. आमची 40 मजली बिल्डिंग आहे. खूपच गडबड झाली ब्लॉग करताना, पण आता आम्ही सुवर्णभूमी एअरपोर्टला पोहोचलो आहे आणि एअरपोर्टवरून आम्हाला बस पकडायची आहे पटियाची. सो दाखवतो तुम्हाला, इथं काउंटर आहे. सो ह्या काउंटरवरून तिकीट घेतलं आहे बसचं बुकिंग आम्ही ऑनलाईनच केलेलं 12 गो साईटवरून. आणि जस्ट आता एअरपोर्टच्या बाहेर पडतो आहे अँड यू विल सी की सगळ्या बसेस इथं लागल्यात. नॉट हिअर, तिकडे मागे दिसतात बघा. थोडं लेट झालं आहे, 5 मिनिटात बस आहे. गाडी बोर्ड केली आहे आणि चांगली आहे बस बऱ्यापैकी. जस्ट 150 बाht. हे गाईज, फायनली वी आर इन पाटाया अँड वी आर बॅक. असं ॲक्च्युली जे आम्ही मोस्टली ट्रॅव्हल कसं करतोय वगैरे ते यावेळी शूट नाही करू शकलो बिकॉज आम्ही आमच्या न्यू फ्रेंड्स बरोबर इकडे हँगआउट करतोय. येस, आणि आम्ही आलोय पटायाला. वी हॅव फ्रेंड्स इन बँकॉक नाव. आणि थँकफुली द गाय, इट्स अ कपल बेसिकली, and the guy is from Maharashtra, so he's basically Kannada, but then he lives in Maharashtra, like close to the border. So technically they are Maharashtrian couple. So we are very happy to find people here. And let's see, आम्ही आता अंडर वॉटर काय असतं ते Underwater aquarium. Yes, We are going. चाललोय, पण त्याच्या आधी विल ईट समथिंग. We are hungry. So let's go. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी की आमचे जे फ्रेंड्स आहेत ते पण ब्लॉगिंग करतात. We all are newbies here. We all are newbies, yes. So ते पण समोर चालतायत आणि ब्लॉग करतात त्यांचा. आम्ही थोडे कॉन्शियस झालोय एकमेकांसमोर कसं बोलायचं म्हणून असं डिस्टन्सनी जरा राहून आम्ही ब्लॉग करतोय. करेक्ट. अँड यू नो श्रुती इज समहाव व्हेरी हॅपी इन दिस ट्रिप, कारण तिला ज्यावेळी माझ्यासोबत एकट्यासोबत ट्रॅव्हल करायचं असतं ना त्यावेळी तिला असं वाटतं मी खूप स्ट्रिक्ट आहे. ऑब्व्हियसली यू आर स्ट्रिक्ट. मी म्हणतो की चला 2 वाजता निघायचं की 2 वाजता निघायचं, पण आज सिन्स we are with friends, so she can chill and relax. Yes. So इथे आम्ही सध्या लंच करायला आलोय. आम्ही फूड ऑर्डर केलं आहे आणि इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. सो चना, पनीर, रोटी अँड नान. आणि मीट आर न्यू फ्रेंड्स. हॅलो, आशा अँड सचिन. गाईज, आमचं जेवण झालं आता आणि एक इंटरेस्टिंग तुम्हाला गोष्ट दाखवतो इथली. ठीक आहे, इथलीच नाही, इंडियाच्या बाहेर सगळीकडेच आहे ॲक्च्युली. इंडियामध्येच मला माहीत नाही की असं का नाही आहे आणि गव्हर्नमेंट ह्या गोष्टीला सिरियसली का घेत नाही आहे. पण ही गोष्ट बघा तुम्ही, तुम्हाला पण असं वाटेल की इंडियामधल्या पण प्रत्येक सिटीमध्ये अशी गोष्ट इम्प्लिमेंट झाली पाहिजे. हे बघा, ही जी व्हाईट कलरची बिल्डिंग दिसते ना तिचं आता कन्स्ट्रक्शन चाललं आहे आणि तुम्ही बघू शकता बरंच कन्स्ट्रक्शन झालं आहे. आणि जो वरचा पार्ट आहे जो अंडर कन्स्ट्रक्शन आहे अजून पूर्णपणे झाकला आहे. तो असं वाटेल की एक्सटिरियर वॉल होती पण ॲक्च्युली ते पूर्ण कवर केलं त्यांनी. सो बघू शकता तुम्ही एवढ्या लेवलचं नॉर्म्स इथं फॉलो केले जातात. सो जर काही पोल्युशन होऊ नये त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता की किती क्लीन हवा आहे. AQI इज क्वाईट गुड. वी आर इन पाटाया. This is our day 1. तर
तर आम्ही आलेलो आहोत आता अंडर वॉटर वर्ल्ड पटायामध्ये. लेट्स सी आता इकडे कसं असणार आहे आतमध्ये. आय एम शुअर खूप छान असेल, कारण बरेचसे व्हिडिओज अँड यूट्यूबवरती बघितलेत तर ते खूपच छान आहे. सो लेट्स सी. Yeah, let's go. Another vlog is going on. जा जा. काही डिस्काउंट पण आहे. कलर चेंज करताय ना. तो आहे तो. सरडा. अरे तिकडे पण आहे काहीतरी डेंजर. तेच आहे ते. ओ माय गॉड. 2x मध्ये अरे 3 आहेत 3. इथे पण Oh आहे. yes. त्यानं कॅमोफ्लॅज केलंय स्वतःला. ಅಶಲ್ ಝೂಮ್ ಮಾಡಲ್ಲ ಗಿಡದ ಕಂಗಿ ಕಾಣು ಸ್ಟ್ರೈಟ್ 1 ಅಲ್ಲೋಡಲ್ಲ ನಡು 2 ಸೇಮ್ ಗ್ರೀನ್ ಕಲರ್ ಅದು ಝೂಮ್ 3. Nuance. वाव सो क्यूट. खूप मासे आहेत. इथे जॅपनीज कोई फिश आहेत. कसले भुक्कड आहेत बघा. त्यांच्या जवळ आले की लगेच असं येतात तोंडवर काढायला. हे बघा आ करून. आणि इथं बेसिकली ना तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. इथे एक वेंडिंग मशीन आहे बेसिकली. सो ह्या वेंडिंग मशीनमधून 50 बाht देऊन म्हणजे 150 रुपये देऊन अशी बॉटल मिळते. आणि त्याच्यामध्ये हा चारा आहे. तो चारा टाकायचा आणि त्यांना तुम्ही असं फीड करू शकता. आम्ही हे केलं नाही ॲक्च्युली, कारण ऑलरेडी खूप लोकांनी त्यांना फीड केलेलं. पण तुम्ही करू शकता ट्राय. आणि जराच पुढं आलं की यू कॅन सी देयर इज अ पायथन. जिंदा पायथन, ज्याला तुम्ही असं घेऊन फोटो काढू शकता. इकडे अजून साप आहेत. स्नेक्स. कात्रज झू. हो इकडे कासव आहे एक मोठं. हे इथलं मेन आहे आता. मेन अंडरग्राउंड टनेल. थंड आहे ना इथं. AC आहे बेसिकली इथं. फॅन आहे आय गेस. आणि पाण्याखाली त्यामुळे थंड आहे. निमो आहे तिकडे. छोटे 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 क्यूट. लेपर्ड मोरायजी. फ्लेक्सिबल येते. ओ वाव. लेपर्ड सारखंच आहे त्याच्या. लेपर्ड. स्टोन फिश. कळत नाहीये नक्की स्टोन कोणता आहे फिश कोणता आहे. बट आय थिंक हे खालचे ते स्टोन फिश आहेत. 2 3 डेंजर आहेत यार. खरंच दगडासारखेच दिसतात. मस्त. Do you want to go in the frame?
इथं खूप आलेच होते अचानक. ओ वाव. सो इथलं जे मेन अट्रॅक्शन आहे अंडर वॉटर टनल, त्याच्यामध्ये आता आम्ही आलो आहे आणि बरंच चांगलं आहे ॲक्च्युली. आणि हा टनल संपल्यावरती बेसिकली देयर इज अ सुवेनियर शॉप. श्रुती बघितलं का तू? Okay. Since we are not tourists, we are not going to buy anything. So let's go. Reaction. So souvenir shop संपल्यानंतर there is one more tunnel. आणि हा इथला काइंड ऑफ मेन अट्रॅक्शन आहे, कारण हा बेसिकली आहे शार्क झोन. थोडे मोठे फिश तुम्हाला इथे बघायला मिळतील. Now look at this guy. Look at this guy. कसला मोठा आहे. Oh no. He's not liking it. जेवण चाललंय माशांचं, पण मासे माशांचंच जेवण करतायत. तो टनल आहे ना अंडर वॉटर टनल, त्याचं क्लिनिंग करतोय हा. जस्ट लुक ॲट दिस. दिस गाय इज युझिंग सम अंडर वॉटर वॅक्यूम क्लीनर अँड देन वॅक्युमिंग एव्हरीथिंग. स्कूबा डायवर. ये ऊपर से ऐसा जाएगा ना, अभी गया था पूरा कवर हो गया था फ्लैट. एकच आहे का तो? ते बघ तिकडे गेला. एक हर एक पाईप में एक बैठा. आमच्या हॉटेलच्या जवळच एक बीच आहे, तिथं आलो आहे आम्ही आत्ता. खतरनाक वॉटर स्पोर्ट चाललं आहे इथं. वॉटर स्पोर्ट कसं म्हणू शकतो याला आपण. किती वर गेले हा तर भातर बघा. बीचवरून थोडंसं साईड ट्रॅक म्हणून आम्ही इथं आलो आहे कोकोनट वॉटर प्यायला. 50 बाटला आहे कोकोनट वॉटर. खूप सारे फ्रूट्स आहेत ॲक्च्युली. थँक्यू. बीच साईडलाच हे असं एक मार्केट आहे, नाईट मार्केट. इथं खायला पण मिळतं आहे. बरेचसे लोक खात बसलेत. आणि बरंच मोठं आहे, बाहेरून असं वाटणार नाही आहे, पण तुम्ही जर बघाल ना तर ही जी गल्ली आहे ही खूप लांब लचक आहे आणि अशा 3-4 गल्ल्या आहेत. सो इट्स अ गुड प्लेस टू एक्सप्लोअर. सो येस, आय वॉज सेईंग बीच 6 on 10 एवढा खास नव्हता. मोस्टली टुरिस्ट बीच नाही आहे हा. बरेचसे लोकलाईट जास्त आहेत तिथं. लोकलाईटच दिसतात मोस्टली. करेक्ट. आणि इंडियन्स पण एवढे दिसत नाही आहेत. आम्हाला वाटलेलं की खूप दिसतील पटायामध्ये. सो दे आर नॉट एव्हरीवेअर. तो आता आम्ही चाललो आहे हॉटेल रूमला थोडंसं रेस्ट करायला, कारण सकाळपासून आम्ही बाहेरच आहे लिटरली. फक्त हॉटेलवरती गेलो, कपडे चेंज केले अँड सिन्स देन वी आर जस्ट रोमिंग अराउंड. सो थोडंसं हॉटेलवरती जाऊन रेस्ट करूया या आणि मग बाहेर पडायचं.